गुड मॉर्निंग फ्रेंड्स. बघा आज आपण चॅप्टर नंबर 2 डिफरन्शिएशन बोर्ड एक्झामसाठी विचारलं 8 मार्कासाठी याचं वेटेज आहे. तर यामध्ये 3 थेरम आहे. त्या 3 थेरमपैकी आज आपण पहिला थेरम डिस्कस करणार आहोत, डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. मग कंपोजिट फंक्शन दिलेलं असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा फाइंड आउट करायचा तो या थेरममध्ये आपण बघणार आहोत. मग त्याचं स्टेटमेंट काय आहे, इफ y is equal to f of u is differentiable function of u and u is equal to g of x is differentiable function of x such that the composite function of y is equal to f of g of x is differentiable function of x, then dy upon dx is equal to dy upon du into du upon dx. तर बघा या थेरममध्ये आपल्याला असं प्रूव्ह करायचं आहे की सपोज y इज इक्वल टू एखादं फंक्शन असेल, y इज इक्वल टू एखादं फंक्शन असेल तुमचं साइन ऑफ एक्स स्क्वेअर, y इज इक्वल टू साइन ऑफ एक्स स्क्वेअर. या साइन ऑफ एक्स स्क्वेअरला आपण कंपोजिट फंक्शन म्हणणार आहे. का बरं, की यामध्ये दोन फंक्शन हे कंपोजिट आलेले आहेत, एकत्र आलेत. मग कोणतं, हे पहिलं आहे साइन एक्स म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आणि एक्स स्क्वेअर म्हणजे कोणतं, अल्जेब्रिक फंक्शन. याला आपण कंपोजिट फंक्शन म्हणणार. दुसरं आहे बघा साइन ऑफ लॉग एक्स, साइन ऑफ लॉग एक्स. मग यामध्ये पण दोन फंक्शन एकत्र आहे. पहिलं आहे साइन म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक आणि लॉगरिथमिक म्हणजे लॉग एक्स म्हणजे कोण, लॉगरिथमिक. हे दोन फंक्शन काय आलेत, कंपोजिट आलेले आहेत. तर यांचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट कसा करायचा तो आपल्याला या थेरममध्ये सांगणार आहेत किंवा थेरम सांगणार आहेत. मग काय, इफ y इज इक्वल टू एफ ऑफ यू, एक y इज इक्वल टू तुम्हाला एखादा कंपोजिट फंक्शन दिला असेल, इज डिफरन्शिएबल आणि ते डिफरन्शिएबल आहे आणि u जे म्हणणार तुम्ही ते कॉन्स्टंट फंक्शन नाही. का बरं कॉन्स्टंट नाही, कॉन्स्टंट जर घेतलं त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 होणार आहे. ओके, म्हणजे ते काय कॉन्स्टंट नाही. y इज इक्वल टू एफ ऑफ यू इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ u. तो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू कोण, u. अँड अगेन u नेक्स्ट आहे, आपण घेतला होता ना साइन ऑफ एक्स स्क्वेअर, म्हणजे थोडक्यात साइन हा u आहे आणि जो एक्स स्क्वेअर आपण घेतला होता ते आहे एक्स स्क्वेअर. u जी ऑफ एक्स इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स आणि त्याचाही डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स आपल्याला काढतो. सच दॅट कसा, द कंपोजिट फंक्शन y इज इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ एक्स. बघा दिलंय, दोन फंक्शन दिले. पहिलं फंक्शन एफ ऑफ एक्स आणि दुसरं फंक्शन कोणतं, जी ऑफ एक्स इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स. त्याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट घेता येतोय. देन dy अपॉन dx इज इक्वल टू dy अपॉन du इंटू du अपॉन dx. मग काय गिवन दिलंय प्रूफमध्ये बघा, गिवन y इज इक्वल टू एफ ऑफ यू. काय ते गिवन दिलंय, y इज इक्वल टू एफ ऑफ यू इज गिवन फंक्शन, ऑल्सो u इज इक्वल टू जी ऑफ एक्स. हे जे u फंक्शन आहे हे कोणाचं आहे, जी ऑफ एक्स इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x and u is not constant function आणि u is not constant function, ते कॉन्स्टंट नाहीये. बघा मग लेट डेल्टा x is increment or change in x such that delta x tends to 0. बघा डेल्टा एक्स म्हणजेच काय, एक्स मध्ये काहीतरी चेंज होतंय. कोण एवढा, लेट डेल्टा एक्स इज अ इन्क्रीमेंट फॉर चेंज इन एक्स सच दॅट डेल्टा एक्स टेन्स टू 0. और दुसरी असं म्हणते तुम्हाला, लेट डेल्टा एक्स डेल्टा वाय डेल्टा यू बी द स्मॉल increment in y in x y and u respectively. मग काय म्हणताय, रिस्पेक्टिव्हली त्यामध्ये काय होतंय, चेंज होत असेल तर तो कसा असेल, डेल्टा एक्स टेन्स टू 0, डेल्टा वाय टेन्स टू 0 आणि डेल्टा यू टेन्स टू 0. या पद्धतीने म्हणजेच काय, एक्स मध्ये डेल्टा एक्स एवढा चेंज होते, वाय मध्ये डेल्टा वाय एवढा चेंज होते आणि यू मध्ये डेल्टा यू एवढा चेंज होते. किती चेंज तो, डेल्टा एक्स टेन्स टू 0, डेल्टा वाय टेन्स टू 0 and delta u tends to 0. Now consider
consider delta y upon delta x is equal to delta y upon delta u into delta u upon delta x. Taking limit on both side, taking limit on both side, दोन्ही बाजूचं काय घ्या, लिमिट घ्या, as delta x tends to 0, as limit delta x tends to 0. मग काय म्हणता येईल, लिमिट delta x tends to 0, delta y upon delta x is equal to limit of delta x tends to 0, delta y upon delta u into limit delta x tends to 0, delta u upon delta x. लिमिट दोघांना सेपरेट, अल्जेब्रा ऑफ द लिमिट वापरलं, मल्टिप्लाय दोघांना पण सेपरेट वापरता येईल. ओके, सिन्स सर्वात महत्त्वाचं आहे बघा, सिन्स y is a differentiable, y is a differentiable function of x. y काय आहे, सॉरी, y is a differentiable function of u दिलंय बघा त्यांनी, काय म्हणले, y is a differentiable function of u and u is differentiable function of x. जर y हे डिफरन्शिएबल फंक्शन u चा असेल आणि u हे डिफरन्शिएबल फंक्शन x चा असेल तर काय होते बघा, लिमिट डेल्टा x टेंड्स टू 0, डेल्टा y अपॉन डेल्टा u इज इक्वल टू dy अपॉन du and लिमिट ऑफ डेल्टा x टेंड्स टू 0, डेल्टा u अपॉन डेल्टा x इज इक्वल टू dy अपॉन du अपॉन dx, du अपॉन dx या पद्धती बघा. आणि मग याला इक्वेशन नंबर आपण काय म्हणूया, याला इक्वेशन नंबर फर्स्ट म्हटलं तरी चालेल, याला इक्वेशन नंबर काय म्हणूया, फर्स्ट, आणि याला इक्वेशन नंबर आपण म्हणूया सेकंड. पुट इक्वेशन सेकंड इन इक्वेशन फर्स्ट, पुट इक्वेशन सेकंड इन इक्वेशन फर्स्ट, वी गेट काय भेटतं तुम्हाला, लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू 0, डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल टू परत एकदा लिस्ट करतो, लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू 0, डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू इंटू लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू 0, डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स. सेकंड फर्स्ट मध्ये टाकायचं आहे काय येईल, इज इक्वल टू डी वाय अपॉन डी यू इंटू डी यू अपॉन डी एक्स, dy upon du into du upon dx. Since RHS exists, since RHS exists, it is finite. RHS exists, hence it is finite. Also, LHS is finite and exist. का बरं एक्झिस्ट झाली, आपल्याला थेरमची एक बाजू मिळालेली आहे. काय विचारलं त्यांनी, dy अपॉन du इंटू du अपॉन dx, एक बाजू आपल्याला मिळाली. LHS एक्झिस्ट, हेन्स RHS ऑल्सो एक्झिस्ट. मग काय RHS आहे, लिमिट डेल्टा x टेंड्स टू 0, डेल्टा x टेंड्स टू 0 काय म्हणता येईल, डेल्टा y अपॉन डेल्टा x इज इक्वल टू dy अपॉन dx, हेन्स dy upon dx is equal to dy upon du into du upon dx, which is the required result. बघा काय म्हणलंय, RHS is equal to LHS. परत एकदा मी समजून सांगतो बघा, समजून घ्या. थेरमचं स्टेटमेंटवरच आपलं पूर्ण प्रूफ डिपेंड आहे बघा. काय म्हणलंय, इफ y is equal to f of u is a differentiable function of u, y is equal to f of u is a differentiable function of u. एक फंक्शन आहे ते विथ रिस्पेक्ट टू u आपण डायरेक्ट घेऊ शकतो, आणि अगेन त्यामध्येच परत u आहे, ती डिफरन्शिएबल फंक्शन आहे, u is a differentiable function of x such that the composite function y is equal to f of g of x is differentiable function of x. Then dy upon dx is equal to dy upon du into du upon dx. हे आपल्याला काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं होतं बघा. मग काय म्हणायचं, गिवन काय गिवन दिलंय, y is equal to f of u, y is equal to f of u is
y इज इक्वल टू एफ ऑफ यू आणि यू इज इक्वल टू ऑफ एक्स इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स. y हे यूचं फंक्शन आहे आणि यू हे एक्सचं फंक्शन आहे. यू इज अ नॉट कॉन्स्टंट फंक्शन, यू कॉन्स्टंट नाही का बरं, ते डेरिव्हेटिव्ह लगेच 0 येईल. मग लेट डेल्टा एक्स इज अ स्मॉल इन्क्रीमेंट, डेल्टा एक्स इज अ स्मॉल इन्क्रीमेंट और चेंज दोन्हीपैकी एक वर्ड वापरला तरी चालेल, मग इन्क्रीमेंट म्हणा किंवा चेंज म्हणा. इन एक्स सच दॅट कसा डेल्टा एक्स टेन्स टू 0, काहीतरी चेंज होतोय पण टेन्स टू 0. लेट मग इथून बघा आपण शॉर्टमध्ये बनवलं, लेट डेल्टा एक्स डेल्टा वाय डेल्टा यू बी द स्मॉल इन्क्रीमेंट इन एक्स वाय यू रिस्पेक्टिवली ॲज अ डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय टेन्स टू 0. बघा जर डेल्टा एक्स टेन्स टू 0 होत असेल तर करस्पॉन्डिंग डेल्टा वाय टेन्स टू 0 आणि डेल्टा यू टेन्स टू 0. कन्सिडर बघा हे सर्वात महत्त्वाची स्टेप ही कुठून घेतली आपण बघा, हे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. स्मॉल इन्क्रीमेंट आहे म्हणून आपण काय केलो, डेल्टा वाय डी वायचा डेल्टा केला, स्मॉल इन्क्रीमेंट आहे म्हणून डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल टू डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू इन टू डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स टेकिंग लिमिट ऑन बोथ साइड डेल्टा एक्स टेन्स टू 0. लिमिट ऑफ दोन्ही बाजूचं लिमिट घेतलं डेल्टा एक्स टेन्स टू 0, डेल्टा एक्स टेन्स टू 0. बघा सिन्स y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ u, जर y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ u and u is a differentiable function of x, then limit of delta x tends to 0 delta y upon delta u is equal to इथं delta u घ्यावं लागेल, delta u tends to 0 since delta u tends to also 0. Delta y upon delta u is equal to dy by du and delta x tends to 0 du by dx is equal to delta u upon delta x is equal to du upon limit delta x tends to 0 डेल्टाचा काय होणार आहे आपल्याला डेरिव्हेटिव्ह म्हणजे du upon dx मिळणार आहे. इक्वेशन नंबर सेकंड आहे ते आपण फर्स्टमध्ये टाकूया. फर्स्टमध्ये म्हणजे ही फर्स्टला पण रिकॉल केलं मी, लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल टू लिमिट ऑफ डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू इन टू लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स. आणि आपण हे दोन व्हॅल्यू यामध्ये पुट केल्या. आपल्याला थेरमची RHS मिळाली बघा, RHS एक्झिस्ट अँड इट्स फायनाइट, हेन्स LHS ऑल्सो एक्झिस्ट अँड इट्स फायनाइट, हेन्स लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल टू dy अपॉन dx आणि म्हणून LHS इज इक्वल टू RHS. यामध्ये मार्किंग स्कीम कशी असणार बघा, तुम्हाला इथपर्यंत फर्स्ट मार्क मिळणार आहे, 1 मार्क. त्यानंतर तुम्ही कन्सिडर रिलेशन घेतलं, रिलेशन घेतल्यानंतर दोन्ही बाजू लिमिट घेतलं, इथं तुम्हाला दुसरा मार्क मिळणार आहे सेकंड. त्यानंतर सिन्स y इज हे महत्त्वाची स्टेप बघा, सिन्स व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप ही आलीच पाहिजे इथपर्यंत. सिन्स y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ u अँड u इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x, देन इथपर्यंत तुम्हाला तिसरा मार्क मिळणार आहे आणि ॲन्सर टाकून हा 4 मार्क. इथपर्यंत तुम्हाला 4 मार्क्सचा असेल. काही वेळेस हा क्वेश्चन 3 मार्क्सला विचारून 1 मार्क्सला काय दिलं जातं त्यावरती एक छोटासा प्रॉब्लेम केअरफुली करा. तुमच्या बुकमध्ये पण हा थेरम व्यवस्थितपणे दिला आहे, तो करा, हा पण करा व्यवस्थितपणे. हा 4 मार्क्ससाठी तुम्हाला विचारला गेलेला आहे. ओके, यावरचे आपण आता घेऊया प्रॉब्लेम्स. थँक्यू. बघा आता आपल्याला यावरचे काय घ्यायचे आहेत, प्रॉब्लेम्स घ्यायचे आहेत. तर मी 5-6 प्रॉब्लेम घेऊया की जेणेकरून तुम्हाला याचा पॉईंट ऑफ व्ह्यू लक्षात येईल. तर बघा पहिला प्रॉब्लेम आहे फाइंड द डेरिव्हेटिव्ह. हा क्वेश्चन फिक्स असणार आहे. फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द फॉलोइंग फंक्शन्स, फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ फॉलोइंग फंक्शन इफ y इज इक्वल टू, आपण घेतलेला जस्ट प्रॉब्लेम घेतो मी, साइन ऑफ एक्स स्क्वेअर. y इज इक्वल टू साइन ऑफ एक्स स्क्वेअर. हे कंपोजिट फंक्शन आहे. यामध्ये पहिलं फंक्शन आहे ट्रिग्नोमेट्रिक आणि दुसरं आहे अल्जेब्रिक. साइन कॉस टॅन हे सर्व ट्रिग्नोमेट्रिक. पॉलिनॉमियल जसे आपण त्याला अल्जेब्रिक म्हणूया किंवा पॉलिनॉमियल. तर याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा कसा, तर डेरिव्हेटिव्ह घेऊन बघा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तुम्हाला मी प्रिव्हियस लेक्चरमध्ये सर्व फॉर्म्युले लिहून दिलेत, ते तुम्ही रिकॉल केलेले असेलच, त्यावरती आपल्याला काय आहे सर्व अवलंबून आहेत. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणलं वायचा डेरिव्हेटिव्ह आहे dy अपॉन dx. द डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज dy अपॉन d by dx ऑफ y मीन्स dy अपॉन dx मीन्स f डॅश ऑफ x इज ऑल्सो ओके, y प्राईम इज ऑल्सो. मग यामध्ये साइन एक्स स्क्वेअर, पहिलं फंक्शन कोणतं येतं साइन एक्स. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असेल, डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स इज कॉस एक्स. साइन एक्स डेरिव्हेटिव्ह इज कॉस एक्स, बट त्या एक्सची जागा कोणी घेतली रे, एक्स स्क्वेअरने, म्हणून तिथं आपण म्हणूया एक्स स्क्वेअर. साइन हा पूर्ण याला एक्स मानले आपण, याला काय म्हणलं आपण पूर्ण याला एक्स. साइन एक्स डेरिव्हेटिव्ह इज कॉस एक्स मीन्स एक्स रिप्लेसड बाय
एक्स स्क्वेअर. हेन्स अगेन डी बाय डी एक्स ऑफ दुसरं फंक्शन कोणतं होतं तर एक्स स्क्वेअर ॲज इट इज घ्या एक्स स्क्वेअर. हेन्स डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू कॉस ऑफ एक्स स्क्वेअर इंटू आता एक्स स्क्वेअरचं किती 2x म्हणून त्याचं ॲन्सर आलं 2x इंटू कॉस एक्स स्क्वेअर असं लिहिलं तरी चालेल किंवा कॉस इंटू एक्स स्क्वेअर इंटू 2x हे एक्स क्यूब होणार नाही हां. इट इज ॲन angle, it is an angle, not multiply by x square into 2x cube. Okay, the result is 2x into cos x square. Next बघूया आपण y is equal to sin of log x. सर्वात महत्त्वाचं तुम्हाला कंपोजिट फंक्शन किती आहे हे कळणं गरजेचं आहे. यामध्ये पहिला आहे या बाजूला जाणार आपण पहिला आहे sin x आणि दुसरा आहे log x. म्हणजेच काय डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स त्या वायचा डेरिव्हेटिव्ह असणार dy अपॉन dx इज इक्वल टू dy अपॉन dx इज इक्वल टू d बाय dx ऑफ पूर्ण स्टेप लिहितो साइन ऑफ लॉग x. मग प्रथम कोण येतं आहे आपल्याकडं साइन x. मग साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे कॉस x म्हणून कॉस x व्हॅल्यू रिप्लेस्ड बाय लॉग x व्हॅल्यू इज रिप्लेस्ड बाय लॉग x इंटू सेकंड कंपोजिट फंक्शन डेरिव्हेटिव्ह सेकंड म्हणजे कोण लॉग x इंटू लॉग x दॅट इज इक्वल टू कॉस ऑफ लॉग x आणि त्या लॉग xचा डेरिव्हेटिव्ह असणार आहे 1 अपॉन x. हेन्स विच इज द रिक्वायर्ड रिझल्ट dy अपॉन dx इज इक्वल टू कॉस ऑफ लॉग x. ओके, या पद्धतीने आपण बरेचसे काही प्रॉब्लेम इथं घेऊ शकतो. त्यानंतर बघा एक छोटासा प्रॉब्लेम आहे y इज इक्वल टू साइन ऑफ x रेस टू 7. हां खूप महत्त्वाचं आहे. मग यामध्ये दोन कंपोजिट फंक्शन कोणते आले बरं तर पहिला घ्यायचं बघा साइन x रेस टू 7 म्हणजे कंपोजिट पॉवरमधलं फंक्शनला आधी तुम्ही प्रेफरन्स द्या. पॉवर म्हणजे काय x रेस टू हे फंक्शन एफ ऑफ एक्स रेस टू n म्हणजे थोडक्यात काय y इज इक्वल टू जर असं असेल एफ ऑफ एक्स रेस टू n असेल तर या कंपोजिट फंक्शन आहे हे पहिलं फंक्शन एफ ऑफ एक्स रेस टू n पहिलं आणि दुसरं कोणतं इथं काय करणार n इंटू एफ ऑफ एक्स रेस टू n मायनस 1 इंटू डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स किंवा एफ डॅश ऑफ एक्स या पद्धतीने घेणार बघा. म्हणजे आधी पॉवर फंक्शनला प्रेफरन्स आधी द्या त्याचा डेरिव्हेटिव्ह आधी घ्या. मग साइन एक्स म्हणजे थोडक्यात फंक्शन एक्स रेस टू n मग एक्स रेस टू nचा डेरिव्हेटिव्ह काय आहे डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू n इंटू एक्स रेस टू किती n मायनस 1 म्हणून डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स त्या वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय अपॉन डी एक्स तो 7 पुढे येणार. ओके 7 पुढे येणार साइन एक्स आहे तसा ठेवणार एक्स रेस टू nचा n पुढे येणार एक्स फंक्शन आहे तसं n मायनस 1 दॅट इज 6. 7 मायनस 1 मीन्स 6 इंटू डी बाय डी एक्स आहे. आता त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्या कोणाचा साइन एक्सचा मग तो किती येईल 7 इंटू साइन एक्स रेस टू 6 मल्टिप्लाय बाय साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती कॉस एक्स हा आहे तुमचा डेरिव्हेटिव्ह. म्हणजे या पद्धतीनं जो पॉवर फंक्शन असेल त्याला प्रेफरन्स तुम्हाला आधी द्यावा लागेल हे सर्वात महत्त्वाचं आहे. व्यवस्थितपणे लिहून घ्या. त्यानंतर बघा बरेचसे असे काही प्रॉब्लेम घेता येईल आपल्याला कंपोजिट फंक्शनमधले. बघा अजून 5 प्रॉब्लेम्स घेतो मी व्यवस्थित. पहिला घेऊया आपण y इज इक्वल टू लॉग ऑफ रूट एक्स. सेकंड y इज इक्वल टू साइन ऑफ log of x square. Third y is equal to root of sin of x square plus 5. Fourth y is equal to log x plus 3x bracket raised to 5. 5 number y is equal to root of x square plus 5x plus 6. ओके हे 5 प्रॉब्लेम मी इथे घेतलेले आहेत. याचं रिझल्ट आपण आधी बघणार आहोत. मग पहिला प्रॉब्लेम आहे फाइंड द डेरिव्हेटिव्ह फाइंड द डेरिव्हेटिव्ह हा क्वेश्चन असणार बघा कंपल्सरी. फाइंड द डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग काय y इज इक्वल टू लॉग ऑफ रूट एक्स. y इज इक्वल टू लॉग ऑफ रूट एक्स डिफरन्शिएट with respect to x
डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, त्या वायचा डेरिव्हेटिव्ह नेहमी असतो बघा dy/dx. बघा किती फंक्शन आहे यामध्ये, लॉग पहिलं, रूट एक्स दुसरं. हां, हे जर पॉवरवरती असतात चुकून इथं 3 असतात तर x⁻n आधी कन्सिडर केलं असतं. बघा सर्वात महत्त्वाचं पॉवर फंक्शन आधी कन्सिडर करावं लागतं. मग लॉग एक्स, मग पहिला डेरिव्हेटिव्ह कोणाचा येईल, d/dx ऑफ लॉग ऑफ रूट एक्स. मग लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे 1/x, मग एक्सची जागा कोणी घेतलेली आहे, रूट एक्सने, इंटू d/dx ऑफ दुसरं फंक्शन कोणतं आहे, हे पहिलं फंक्शन, हे दुसरं फंक्शन कोणतं मग, रूट एक्स. आणि रूट एक्सचा स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह आहे काय, रूट एक्सचा स्टँडर्ड 1/2 रूट एक्स, दॅट इज इक्वल टू 1/2x, रूट एक्स इंटू रूट एक्स, एक्स हा 2 ॲज इट इज. मग अशा पद्धतीने सेकंड आहे y इज इक्वल टू साइन ऑफ लॉग ऑफ एक्स.